नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी आहे VIP गेमर. पुन्हा एकदा आपली भेट झाली आहे या गेममुळे. या गेमचं नाव आहे पोकेमॉन फायर. हा एकदम भारी गेम आहे जे पोकेमॉन फॅन्स आहेत त्यांच्यासाठी. तर आता आपण आलो आहे सरुलियन सिटीमध्ये, जिथे आपल्याला दुसरा मॅच जिंकायचा आहे. आणि त्याच्या आधी पण मला एक पोकेमॉन इथे पकडायचा आहे. त्याचं नाव आहे, तुम्हाला कळलेलं असतो. आता इथे आपल्याला गॅरीशी फाईट करायला लागणार. त्यासाठी आपल्याला पहिले पोकेमॉन बघून घेऊ. ओके, आपण निडोरॅनला स्विच करू मँकीच्या जागी आणि चला सुरू करूया फाईट. आला आहे आपला दुश्मन गॅरी. ओके ओके, येस, आय एम रेडी टू फाईट. ओ, याने जर 4 पोकेमॉन पकडले, चांगलं आहे. डबल किक. ओ शेट, ओ शेट. आता पेक अटॅक. फ्लाइंग टाईप पोकेमॉनला फ्लाइंग टाईप अटॅकच करू आपण. आता कस्ट अटॅक केलंय. ओ चल कर दे, थोडासाच राहिलाय. ओ रे, क्विक अटॅक केला. मँकी, यू कॅन डू इट. पण आता बघायला लागेल आपल्याला. ओ चांगलं. आता मँकी आपला 15 लेवलचा झाला आहे. ओके, आब्रा. ओ, जो पोकेमॉन आपल्याला पकडायचा होता तोच आहे आता आपल्यासमोर. तर मँकी यूज मेगा केक. ओ, फर्स्ट अटॅकमध्ये. पण माझा हा फेवरेट पोकेमॉन आहे, त्यासाठी मी पकडणार रॅटॅटॅट. ओके, हे छोटे मोठे पोकेमॉन आहेत, यांना कराटे चॉप. असं वाटतं सुपर इफेक्ट होईल. या बरोबर, सुपर इफेक्ट होईल. आता येईल याचा स्क्वेडल. येस येस, फेरी पण. ओके, लेट्स ट्राय. स्क्रॅच तो एक नॉर्मल अटॅक आहे, त्यासाठी फेरी स्वीप एकदा आपण लावून टाकूया. ठीक आहे, चालेल चालेल. ओ स्क्वेटल येईल आता. आपल्याला काही करून स्क्वेटलला आता हरवायचं, कारण की आपला चार्मिलियन जो आहे तो वॉटर टाईप पोकेमॉन आहे. सॉरी, वॉटर टाईप स्क्वेटल आहे आणि चार्मिलियन जो आहे तो फायर टाईप आहे. कन्फ्युजन झालं छोटीशी, सॉरी गाईस. आता एक लास्ट मेगा केक. यस, फायनली आपला मोठा रायवलरी जो आहे गॅरी, त्याला पण हरवला आहे. ओके, yes, Bill got him. Show me his rare Pokemon. That added a lot of pages to my Pokédex. Okay, after Bill's world famous as a Pokemanic. Okay, चालेल. System of easy. Yeah, better than rolling. Okay, हा कुठे गेला आता? हो, परत आला. Oh, yeah, right. I feel sorry for you. No, really. You're always loading behind me. ओके. ओ, आपल्याला फ्लेम चेकर भेटला आहे. यस, थँक्यू. आय डोंट नीड बिकॉज. ओके, थँक्यू. तर आपल्याला फ्लेम चेकर भेटला आहे. हा बघा, फ्लेम चेकर. तर आता आपण पहिले जाऊ पोकेडेक्स आपल्या पोकेमॉन सेंटरमध्ये आणि आपले पोकेमॉन हेल्थ करून घेऊ. आता खूप साऱ्या जणांशी आपल्याला फाईट करायची आहे, त्यासाठी जरा पॉवर एनर्जेटिक पाहिजे. आणि तो पोकेमॉन काही होऊ दे, मला आज पकडायचाच आहे, कारण की आब्रा हा टेलिफोर्ट पोकेमॉन आहे, म्हणजे सायकिक पोकेमॉन आहे, त्याच्याकडे टेलिफोर्ट अटॅक आहे. तर मग गाईस, पहिला दे बग ट्रेनर, बग पोकेमॉन कॅचर, देन स्टार्ट. Okay, Caterpie. Nidoran, you can do it. Double kick. Oh shit, it's not very effective. काय ना, ठीक आहे, कोई बात नाही. I guess पिक अटॅक याच्यावर सुपर इफेक्टिव्ह होईल. हां, ओके. स्ट्रिंग शॉटनी स्पीड फेल करू शकते. ओ, आय एम राईट, बरोबर. पिक अटॅकच
मानला आपण डेंजर आहे बघा. आता मेगापॉटला ओके मेगापॉट आलाय. परत एकदा पीक अटॅक. अरे सुपर इफेक्टिव्ह. बग टाईपवरती आपल्या यांच्या फ्लाईंग टाईपचा खूप इफेक्टिव्ह होतो, त्यासाठी पीक अटॅक जास्त इफेक्टिव्ह आहे. चला मेगापॉट पण गेला आहे अशा प्रकारे. ओ आता काकूना. अरे कुठले कुठले पोकेमॉन आणतो काय माहिती. आता हार्डन करून काय करणार आहे बाई. तू डिफेन्स वाढवणार आहे बाई. डेंजर आहे तू काका. अरे सुपर इफेक्टिव्ह. एक लास्ट. चल एक लास्ट. चक दे पट्टे. हां चल गेला बेटा तू गेला. ओके आता विडालला तर आपण आता निडोरॅनला रेस्ट देऊ आणि 4 मिलियनला लावू जरा कामाला, कारण की प्रत्येक पोकेमॉनची ट्रेनिंग खूपच गरजेची आहे. विडल तर एम्बर अटॅक. येस इट्स अ सुपर इफेक्टिव्ह. चला चांगला आहे. या थँक्यू 120 रुपीज. तर काहीच पूर्ण शोधा पूर्ण सगळ्यांची फाईट करायला लागेल, त्यासाठी मग मी डायरेक्ट भेटतो डायरेक्ट पोकेमॉन पकडायच्या टायमिंगला. तर गाईस फायनली आपला निडोरॅन आता निडोरॅनोमध्ये विकसित झाला आहे. एका छोट्याशा फाईटमध्ये मी याला विकसित केले आहे. एका छोट्याशा फाईटमध्ये हा इन्सिडेंट झाला आहे. तर पुन्हा भेटू आता पोकेमॉन पकडल्यानंतर. तर गाईस फायनली सगळ्यांची फाईट झाली अशा प्रकारे. आता त्या पोकेमॉनच्या पाठी लागू. सॉरी गाईस माझा निडोरॅनोमध्ये विकसित झाला तो मी तुम्हाला फुल रेकॉर्ड करून नाही दाखवलं, पण छोटीशी एक झलक दाखवली आहे. तर आता आपल्याला त्या पोकेमॉनचे तलाशमध्ये लागायचं आहे. ऑडिश. तर गाईस जसा तो पोकेमॉन येईल तसा आपण पुन्हा एकदा भेटू. तर गाईस मग तो पोकेमॉन आपल्या समोरच आहे. त्याला एका कॅचमध्ये एका पोकेबॉलमध्ये त्याला धरायचं, नाही तर तो टेलिफोट होऊन जाईल. ओके तर चला प्रोसेस सुरू करू. पहिल्या ह्याच्यात आला तर जाम मोठी बात आहे. त्याच्यासाठी स्पेशल मी अजून एक्स्ट्रा पोकेबॉल घेऊन ठेवलेले. तर येऊन जाऊ दे. यस गाईस फर्स्ट होल्डमध्ये आला आहे तो. तर गाईस आपण पकडलाय आब्रा, जो माझा फेवरेट पोकेमॉन आहे, त्यालाच पकडून घेतला आपण. यस थँक्यू. चला नो याचा निकनेम काही चेंज करायची गरज नाही. तो काहीच आपण पकडलाय आब्राला. तर आता चला आपण जाऊ डायरेक्ट. अरे ओके काय नाही. चला आता आपण जाऊ परत पोकेमॉन सेंटरमध्ये. तर हे सगळ्यांची फाईट झाली आपली. आता काही टेन्शन नाही. मग डायरेक्ट आता आपण पोकेमॉन सेंटरमध्ये आणि एक छोटंसं काम करायचं आहे. तर काही आपला जो मित्र आहे तो आता आपल्यासोबत नाही राहणार, कारण की त्याला आता मी ट्रान्सपोर्ट करत आहे. तर विड्रॉ आणि डिपॉझिट. मँकीला आपण फक्त ब्रॉकसोबत लढताना घेतलेली, त्यासाठी ज्याला दुःख वाटलं असेल त्यासाठी सॉरी गाईस. तर आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटू, तेव्हा आपल्या मिस्टीसोबत जिम ट्रेनर आहे जी मिस्टी या सिटीची, तिच्यासोबत फाईट करायची आणि दुसरा मॅच जिंकून आपल्याला तिथे पाठी वाटतं क्लिफेड कोणतरी असतो, त्या माणसाला परत टेलिफोट करून माणूस बनवायचा आणि SS तिकीट घ्यायची आणि मग डायरेक्ट आपल्याला जायचं शिपवरती पुढच्या सिटीमध्ये. तो भेटणार आहे आपल्याला डायरेक्ट नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर गाईस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मग आपला नेक्स्ट एपिसोड लवकरात लवकर येईल. चला भेटू. चला बाय बाय.